आपण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की शरण आल्या पोलिसांना. मंदार एक क्षण थांबवते. हेच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करते. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता संतोष जे आरोपी देशमुखांच्या मुलीची आपण प्रतिक्रिया बघतोय. अतिशय ठाम शब्दामध्ये आणि अतिशय भावनिक आणि तीव्र शब्दामध्ये तिने अत्यंत प्रामाणिक आणि योग्य अशीच मागणी केलेली आहे की ज्या व्यक्तींमुळे माझ्या वडिलांची निर्घृण हत्या झाली त्या व्यक्तींना लवकरात लवकर पकडलं जावं आणि त्याचबरोबर सीआयडी इतके दिवस काय करत होते? कारण वाल्मिक कराड यांना अटक करण्याऐवजी शरण येईपर्यंत अटक झाली अशी माहिती अजून नाही. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काय मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा. कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत, तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. समाधानी आहेत का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल नेमकं काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. एक मिनिट. संतोष देशमुखांची कन्या बोलताना आपण बघत होतो. अतिशय भावनिक पण त्याचबरोबर ठाम आणि अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये तिने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये कोण